शुक्रवारी संध्याकाळी राजू कामावरून घरी परत आले आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. अर्धा तास उलटून गेला तरीही बाबा बाहेर आले नाहीत. मुलाने त्यांना हाक मारली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच त्याने शेजाऱ्यांना बोलवले. दरवाजा तोडून आत पाहिल्यावर राजू बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. मुलाने तात्काळ आपल्या आईला घरी येण्यास सांगितले. ही बातमी ऐकताच मीना कार्यालयातून निघाल्या, पण त्या थेट जग्गासंद्रा येथे पोहोचल्या. तिथे त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू होते. पती पत्नींनी इथे अनेक स्वप्न एकत्र पाहिली होती. पतीच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या मीना यांनी तिथेच आयुष्याची अखेर केली. हे जोडपे तुमकुर जिल्ह्यातील कुनिगल येथील मूळ रहिवासी होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते नेलमंगला येथे वास्तव्यास होते. मीना यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते, पतीशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. त्या चिठ्ठीत मीना यांनी घेतलेल्या कर्जांचा उल्लेख आहे. तसेच मुलाच्या नावावर हस्तांतरित करायच्या मालमत्तेची माहितीही दिली आहे. चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी लिहिले होते, कृपया मला माफ करा. हे कुटुंब नेलमंगला येथील एका भाड्याच्या घरात राहत होते. त्या घरातील बाथरूममध्ये कोणतीही व्हेंटिलेशनची सोय नव्हती. गॅस गीझरमध्ये अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडला. हा वायू गंधहीन आणि रंगहीन असल्यामुळे कोणालाही त्याचा अंदाज आला नाही. बंद जागेत हा वायू श्वासामार्गे शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.